हाय. तर हा आहे माझा दिवाळीचा लुक. कशी दिसते मी, मला खूप आवडला कारण खूप सिंपल होती आणि साडी खूप छान वाटत होती मला असं वाटतं आहे. त्यानंतर मी इथे दिवे लावले आहेत, सगळीकडे घरामध्ये दिवे लावलेत कारण आज लक्ष्मीपूजन आहे म्हणून. आणि आज आपल्याला पूजा करायची आहे लक्ष्मीपूजन, तर जोडप्याने पूजा करायची असते, तर आम्ही ती करणार आहोत. आता सगळीकडे रांगोळी वगैरे काढलेली आहे, रांगोळींच्या इथे पण दिवे लावून ठेवलेत मी. आणि तुम्हाला मी आमचं घर दाखवते, बाहेरून असं दिसतं ते आमचं घर. ह्यावेळेस आम्ही लायटिंग्स नाही लावलेत, नेक्स्ट इयर आम्ही लायटिंग्स लावू, तेव्हा ते अजून जास्त उजळून दिसेल, तुम्हाला मी तेव्हाही दाखवेन. त्यानंतर इथे छोटे छोटे ठसे लावलेले आहेत पावलांचे, ते पूर्ण पूजे मंदिरापर्यंत केलेले आहेत आईंनी, तुम्ही बघू शकता. ही प्रथा ही करावी लागते, असं सिटीमध्ये असं करत नाही पण गावाकडे करतात, तर तुम्ही बघा. तर आता इथे अशी पूजा मांडलेली आहे, पण इथे अजून ठेवायचं आहे सगळं, झाडू वगैरे काय काय ठेवतात ते सगळं ठेवायचं आहे. तुम्ही बघा. आता आम्ही मस्त पूजा करून घेतो. जोडीने पूजा करणं म्हणजे खूपच मस्त वाटतं सोबत. आई आम्हाला सांगत होते असं करा तसं करा, त्यांनी सांगण्याच्या पद्धतीने आम्ही सगळी पूजा पार पाडली, आम्ही पूर्ण केली. त्यानंतर आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी मिळून फराळ केलं, फराळ खाल्लं म्हणजे. आणि त्यानंतर आम्ही विचार केला होता मस्त आता फोटोज वगैरे काढूया, मग आम्ही एक फॅमिली पिक काढला, आम्ही फोटोज काढले, तुम्हाला दिसेल पुढे आमचा फॅमिली पिक. त्यानंतर आम्ही विचार केला होता की मस्त काहीतरी फटाके वगैरे फोडूया वरती टेरेसवरती जाऊन, पण एवढ्या जोरात पाऊस सुरू झाला काय सांगू, आणि थांबतच नव्हता तो पाऊस. 1 तास झाला, 2 तास झाला, खूप वेळ वाट बघितली. शेवटी मी कंटाळून साडी चेंज करून टाकली कारण माझा मूड पूर्ण ऑफ झाला होता. किती वेळ वाट बघायची, आणि पावसाळा चालू आहे का दिवाळी चालू आहे हेच समजत नव्हतं, तेच ना. आणि हा आमचा फॅमिली पिक तुम्ही बघू शकता. त्यानंतर आईंनी मला सांगितलं की तुझी आज पूजा करायची. मी बोलली का पूजा करायची आहे, तर मला सांगत होते की आज लक्ष्मीपूजन आहे म्हणूनच तुझी पूजा करायची. आणि त्यांनी मला बसवलं, माझी पूजा केली, माझं औक्षण केलं. मला खूप छान वाटत होतं की ते माझ्यासाठी एवढं करत आहेत, तेच ना. कारण आजकाल हे असं कोणी करत नाही, पण हा ट्रेंड चालू आहे का की पूजा वगैरे करणं, कारण मी आधी कधी बघितलं नाही हे सगळं करताना, यावेळेस जास्तच चालू आहे. The next day. आई सकाळी उटणं लावण्याची तयारी करत आहेत, कारण दिवाळीच्या दिवशी उटणं लावून आंघोळ करतात. तर इथे रुद्राला सगळ्यात आधी रुद्राला लावत आहे तुम्ही बघू शकता. घासून एकदम उटणं लावत आहेत दोघांना. आणि आता दादाला लावलं तर दीदीला लावावंच लागेल, मग दीदी पण तयार होऊन बसलेली आहे. कधी दादाचं होतं आणि कधी माझी बारी येते. बघा किती क्यूट दिसते, डॉलसारखी मस्तपैकी बसलेली आहे. त्यानंतर दोघंजणं ऋतू आणि नायरा दोघंजणं मिळून गेले मामाकडे. मामा काय उठत नव्हते त्यांचे, मग गेले. आणि मग तुम्ही बघू शकता जबरदस्ती त्यांना घेऊन आलेत, चला करत. मामा झोपेमध्येच आहे. मग तिघांना पण त्यांनीच लावून दिलं आणि मला सुद्धा लावलं, पण मी त्याचा व्हिडिओ नाही काढला. तेच चला. त्यानंतर आम्ही गाडीची पूजा केली, कारण रात्री खूप जोरात पाऊस चालू होता, त्यामुळे नेक्स्ट डे आम्ही पूजा करून घेतली. त्यानंतर मी त्यांना ओवाळून घेतलं, कारण त्याच दिवशी होता पाडवा. नंतर परत पाऊस सुरू झाला आणि तो पाऊस थांबतच नव्हता. एक तर फटाके फोडायचे राहिले, काहीच यावेळेस करता आलं नाही. काय करायचं आता बघू काय होतं. तर काल खूप जास्त पाऊस पडत होता, त्यामुळे आम्हाला फटाके फोडायलाच भेटले नाही. तर आज मी रेडी झालेली आहे फटाके फोडण्यासाठी आणि मस्त व्हिडिओज बनवण्यासाठी. तर तुम्ही बघत राहा. कशी दिसते ही चंद्रकोर, जास्त मोठी नाही वाटते का, कारण मला सवय नाही अशी मोठ्या टिकल्या लावण्याची. ती मी लावलेली आहे, मला कुठेतरी सांगितलं लावायला म्हणून मी लावली होती. तर मला असं वाटतं की खूप मोठा फेस वाटतो मला. तुम्हाला माझी साडी दाखवते. बेडरूमचा लाईट व्यवस्थित नाही आहे एवढा, पण तुम्ही बघू शकता माझी साडी. नशिबात पाऊस नाही पडत आहे,
त्यामुळे आम्ही काढतोय आज व्हिडिओज वगैरे.